तर ना रोज संध्याकाळचा स्वयंपाक मी करते, पण ना आज भाऊ आलाय ना, ते कोणतरी डायरेक्ट किचनमध्ये घुसलंय. संदीप आलाय, भावाला माझ्या नको का चांगलं करून खायला घालायला. म्हणजे एवढी सुगरण लेक असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल स्वयंपाक जास्त आहे, अजून पोरं यायचं ते दुसरी कुठली ही नवा ही येणार आहे, स्वयंपाक एवढा करायचा आहे म्हणलं दिदीला एकटीला एवढा झेपण का. आपलं थोडं 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 रोज काय. यूट्यूब फॅमिली सांगा मी किती माणसांचा स्वयंपाक करू शकते. अगं भाजी किती करू शकते तू, पण भाकरी वगैरे जास्त करायची म्हणल्यावर तुला किती टेन्शन येतं. ते सांगे नीट भाजले पाहिजेत. माझा मामा जेवायला याच. होय काळ बघार करते की तू, फक्त बघ लाल झरत तरी आणि पाहिजे त्याच्यावर, पांढरं तर दिसलंच नाही पाहिजे. असं का? छान कर छान. ते नाव मसाला करून आणलाय ना, त्याच्यातली एखादी कमीतली पॅकिंग आहे बघ, कमी पडला म्हणजे पावसाला कमी होता, ती थोडा खाऊ तर मला भाजी. ठीक आहे, 4 ग्रॅम कमी होता, 4 ग्रॅम कमी होता तो. तुमच्याकडे मनीषा मसाल्यांचा मसाला असतो का? यस. की ह्याची भाजी करून बघितली नाही, हा काल आणलाय, पण त्याची भाजी नाही केली म्हणून आता चेक करायचा. ही परवा दिवशी 2 दिवसापूर्वी आणलेला मसाल्याचा आहे हा. आता मी करणार आहे सांडगा. आता काय होतं, आता ह्या दिवसात सुक्या भाज्या ना नसतात खायच्या. थंडीचं कसं चुरून मुरून खायचं, पोट भरून. कशी येणार आपल्याला, मन भरून खायचं, चुरून मुरून मन भरून. थंडीत मनानेच भूक लागते. मी काय टाकलं, जिरी, मोहरी, लसूण, कांदा लाल तळायचा. आता तळून दिला कांदा, तोपर्यंत निघून जाते. सांडगा असं कोरडं खाल्लं तरी चालतं का मैत्रिणींना? कसं घ्यायचं नसं खायचं. कांदा परतून झालाय, पण मी गॅस बंद केलाय कारण शेंगदाणेच भाजलेले नव्हते. आणि सांडग्याची भाजी करायची असेल ना तर असं काळं काळं शेंगदाणं भाजायचं असतं. तर तुम्हाला दाखवते मी, म्हणजे भाजी चांगली होती. आता ह्यांना जरा गार होऊन द्या. आत्ती घाई केली तर भाजी होणार नाही चांगली. आणि तिकडं खाऊन खाऊन तर सांडगं संपून गेलं. आणि किती नाजूक आहेत बघा. तुम्ही तळून पण असे खाऊ शकता, नो प्रॉब्लेम, लय भारी लागतात. आता गॅस बंद केलाय, शेंगदाणे थोडे गार होऊन द्या. असे काळे होऊन द्यायचे इतके, नाही तर पांढरा कुट जर झाला ना तर चांगली लागत नाही भाजी. शेंगदाणे बारीक केल्यावरती असं ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. थांबा लाईट बंद करते. हा असा पांढऱ्याचं शेंगदाणा दिसलं ना भाजी चविष्ट लागत नाही. ह्यात अजून तेल वतावं लागेल. मी ते ह्याला टाकलं होतं तेवढंच तेल होतं. आहे गरम पाणी करायचं होतं आपल्याला अजून. कोणतरी आलं तीच नाव यायचं होतं. बरं आता ह्यातमध्ये मी हा मसाला टाकते. इकडे बघ, हा मसाला आहे ना मैत्रिणींनो, आज भाजी जास्त करायची आहे. आज 2 माणसं जेवायला जास्त येतं. मी 1 चमचा वाढवला, 2 चमचे टाकते ती 3 टाकले. गॅस कमी केला. आता मीठ किती टाकते बघा. सांडग्याला कसं ओळखायचं की त्यांनी ते टोपण पांढरं वरून मीठ पांढरं.
ओके सांगायला मीठ असतं म्हणजे फक्त रश्यानुसार होतं. आणि हा कुठं असा ह्यात टाकायचा आधीच. हो. गॅस कमी करायचा. थोडीशी हळद टाकायची. सर हळद इकडे दाव. थोडी हळद छान दिसते की. घरची हळद आहे त्याच्यामुळे जास्त टाकावं लागते. असंच परतून द्यायचं थोड्या वेळा. पाणी गॅस कमी ठेवलाय. गरम पाणी तापायला. स्टॉप कर व्हिडिओ. पाच मिनिटं आहे ना कमी गॅसवरती हे असं शेंगदाणे तळून घ्यायचे आणि मग हे सांडगे आहेत ना ते ह्यातमध्ये असे टाकायचे. तोपर्यंत इकडं पाणी गरम होतंय. सांडच दे तुम्ही. तोपर्यंत लेक आता भांडी घासायला लागली आहे. आज आई घरी ना. तिला विचारा मी तिला जास्त काम लावते का ती सांगा. शाळा भरल्या घर सारवायला लावायची, होतं का आठवतं का घर सारवायचं. शेणाला हात लावलाय का कधी जलमल्यापासून. अगं पण शेणाला हात लावलाय का कधी तू. हा बरं धर ना बाळा. हे मला ओतून दे ना पाणी. ही मला कॅमेरा कसं धरू मी पाणी कशी ओतू मी. तर आता हे असं झालं या. खरपूस भाजलं ना हे तर चव लागते. तब तक इधर गर्म पानी करके रखा है. कोमट सोमट भी चलता है. डोंट वरी. थोडंसं ओतायचं नंतर असं ढवळून घ्यायचं. नाही ग भाजी ती. आणि सांडग्याच्या भाजीला पाणी लय वाटायचं सगळं सांडगा पिऊन घेतो नाही तर. हा नंतर मग माणसांना रस राहतच नाही. माणसं जास्त आहेत जेवायला. आता ह्याला आम्ही तरी आल्यावर तुम्हाला दाखवतो. तरी येईल सगळं येईल ह्याला. तरी तुम्ही थोड्या वेळ वेट करा. आम्ही स्टॉप पेन्सिल होय. तुम्ही माणसाने इतकं पाणी वतलंय का तू भरपूर. पण तिकडं बाहेर काम चाललंय. आणि ही ना सगळं पिऊन घेतो आव सांडगा. डाळ शिजावं लागते ना सांडग्याची डाळ. ही तुम्हाला झाल्यावर दाखवते. आता काय नाही. आता तुम्ही म्हणता हे कसलं पाणी दिसतंय. पण चला आता उकळायला लागले. झाली आपली भाजी आणि एवढी आटली बघू शकता. कस काय झाली मस्त मस्त. दिदाबाई कस काय झाली भाजी. एक नंबर. किती वाजल्यात इथे मैत्रिणींनो. आणि ह्यांचं कामच चाललंय अजून. झालं का नाही बाळा. अगं बाया 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 बाया. अय जेवण करायचं चला की. मित्रांनो ही म्हणली तू काहीच कामाचा नाही. अयो मला म्हणली तू काहीच कामाचा नाही. मित्रांनो काहीच सगळं म्हटलं संपवलं. अहो तो म्हणला घरीच जायचं नाही. हिच्या टुपा सगळ्या संपवल्याशिवाय. आणि काय झालं माझ्या सगळ्या टुपा राहिलेलं. बाकीचे टुपा कुठे आहेत आपल्या. बारके टुपा राहिलेत त्याचा उपयोग. आपण मापून आणले होते का नाही. हा यांनी हात हात सोडले बाहेर काय करायचं. हा सगळीकडे सोडलंय बाहेर आणि टुपा संपवल्या. मिरच्या करायला सावलीला तिकडे सावली आणि तिकडे मिरच्या करायला
आता ते पगार करशील का? करणार की पुढच्या आठवड्यात आणि जेवायला ती पहिले. 31 डिसेंबर होऊन दे. सगळे भांडवल. 1 डिसेंबर जाईल तर आम्ही नाही आता जेवाय केलं की चला की. तर किती छान काम केलंय बघा शेंड्याने आमच्या. परत नवनाथ पण आलो त्याला मदत करू लागाय. दाजी आलो सुपरवायझर. गुरु आलं दुसरं गुरु आलं. संदीपला इल्डिंगचं काम कुणी शिकवलंय? दाजीने. यस. Yes. आणि हे जरी टेक्चर चुकलं तरी माझ्याकडून नाही चुकलं, गुरु कोण चुकलं ते गुरु आणि तुम्ही. होते प्रत्यक्ष माझ्या काय येत नाही मला. माझ्या काही नाही, गुरुने शिकवलं जसं शिकवलं तसं मी केलं. तू जरी म्हणली ना हे बिताड दीर्घ, मी जरी म्हणलो तरी मी नाही म्हणत, ही गुरु म्हणतोय. ओ दाजी बघा गड्या काय करायचं ते. काय विषयच येत नाही ना. आता त्यांना दोऱ्या धरून लावले. हा दोऱ्या काहीच अडचण नाही. बघा आहे का दाजी काय म्हणलं चुकायचा विषय ना, त्याच्यामुळे माझं काम क्वालिटीचं हे कळालं, विषयच नाही. अयो नुसतं बोलायला लागले तरी लाटा लाटा कापते. तुम्ही दोघं घरी कसं जाणार आता? गारच नाही लागत तुला, गार लागते नाही. चला 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 नवा जेवाय चला. नवाचं पण वर्कशॉप आहे बरं का, लय दिवसाचं. लय जुनी वर्कशॉप बोलीत आमची. 16 वर्ष झाले. 16 वर्ष झालं आहे का नाही? म्हणजे तुमच्या आधीपासूनच आहे. पण आकाच्या घरी यायचं योग कधी आला? आलतो ना मी आधी आलतो की एकदा. हो ह्याला जत्रेला का कशाला ना? जत्र नाही आलो. जत्र नाही काहीतरी काम होतं म्हणून दाजीने मला पाठवलं होते. हा चला जेवण करायला. विसरलो तरी येताना सरळ गेलो टाकीपर्यंत, टाकी तिथं गेलो. हा विचारायचं कोणाला, परत माघारी आलो. दिस बाबा ही फिरवा की हो इकडं आपलं टूक. चला जेवाय. मरकुरी फिरवा की इकडं. ती अंधार झालाय. चल भाजी. मस्त वाटायला लागलं. अरे तुम्ही असल्यावर काय भ्यायचंच काम नाही. पाण्याचा जेवण आणला माझ्या सोमाने गणेशने जाऊन. चल घरात. नाही फिरवत वर जाऊ. वरती ठेवावं लागेल ना. दीदीने देवाची पूजा केली आज हो का. दीदी माझे ना स्वामींचं काय करते का दिदा तू? इकडे दिदाबाईकडं आमच्या किचन असतं संध्याकाळी पुसायला. सांडग्याची भाजी कस काय झाली. राईस केला, भाजी केली आणि दिदीने माझ्या, मी भात आणि भाजी केली, दिदीने भाकरी केल्या. भात भात केला. भाजी कसली केली रे संदीप? एकच नंबर तरी. हा मग बाची कोणाची का ए मी केली या. तिच्या लग्नाला 3 दिवस आधीच येणार. यस आज लय काम केलंय मी. तिला म्हणलं दिदा भाकरी तरी करतो. आज तिला काहीच काम नव्हतं ठेवलं. जेवाय वाढते आता मी. मम्मी ती जेव्हा पहिले 10,000 तिकडे काही करा. चाललंय बोल. सगळी जेवतात, मी पण बसतो आता जेवायला. का ग मित्रांनो, मी बसतो आता जेवायला. बाय बाय. तर भाजी आणि भाकरी कशी लागते चुरून. तर ती सांडग्याची भाजी अशी चुरून खायची असती आणि असं त्याला मोबाईल असं चार्जिंगला वाटकनाला लावायचा आणि असं होय सांद्या शेंडा चुरून खायचं. तर ह्यांनी झाली का चांगली भाजी? आता काय करत नाही. ओके. अगं मटणाची भाजी केल्यावर ए गप तू ग. असं कुठं असतं का? तो दाजीने तर दुसरं ताट घेतलं अजून सेपरेट. तर या जेवण करायचं सगळेजण. बाय. ते सगळं